गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि सर्वत्र आपल्याला ढोल ताशा पथकांचा सराव सुरू असलेला पाहायला मिळते. या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये आपल्याला प्रामुख्यानं जे पाहायला मिळतं ते म्हणजे पारंपरिक वाद्य असलेलं हे ढोल ताशांचं वादन आणि त्याची सराव आहे तो आता पुण्यातल्या विविध भागांमध्ये सुरू असलेला पाहायला मिळते. काय सांगाल, यंदा तुमचं कितवं वर्ष आहे आणि ढोल ताशा पथकांचं वादन करत असताना यंदा काय नवीन पाहायला मिळणार आहे? यंदा युवा वाद्य पथकाचं 15वं वर्ष आहे. गेली 15 वर्ष ढोल ताशा वादनासोबतच विविध सामाजिक उपक्रम असतील, जसं अभिनव पुस्तक दहीहंडी आहे, कृतज्ञता दीपावली आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे. याच्यात वंदे मातरम संघटनाकृत युवा वाद्य पथकाचा कायमच हिरिरीचा सहभाग राहिलेला आहे. यावर्षी तुम्ही बघाल जे मागे हा फ्लेक्स बघताय, तर यावर्षी आमची थीमच ही ऑपरेशन सिंदूर आहे आणि अहिल्याबाई होळकरांचं 300वी जन्मशताब्दी म्हणजे भूतकाळातल्या वुमन एम्पॉवरमेंट आणि वर्तमान काळातल्या वुमन एम्पॉवरमेंट हा आमचा या वर्षीचा बेस आहे. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिसमध्ये बघितलं मुलींची पण संख्या जवळपास 50%हून जास्त मुलींची संख्या आहे. म्हणजे यावर्षी आमचा काउंट जो 267चा आहे त्याच्यात 50%हून अधिक मुली आहेत, लहान मुली आहेत, गृहिणी आहेत, जॉब करणाऱ्या मुली आहेत. त्यामुळे आमचा यावर्षीचा फोकस हा वुमन एम्पॉवरमेंट आणि ऑपरेशन सिंदूर याच्यावरच आहे. ताशा वाजवण्यात खूप हे लागते, म्हणजे हात खूप दुखतात आणि हाताची पूर्ण हे लागते, म्हणजे ताकद पाहिजे तेवढी. मी खूप एक्साइटेड आहे आणि मला